ताई नक्की काय झालंय? सगळ्यांना तो हॉलमध्ये एकत्र बोलवून घेतलंयस ते? कळेल कळेल, सगळ्यांच्या भल्यासाठीच करतेय मी. सगळ्यांना कळेल थोड्याच वेळात. आणि श्रेयसलाही येऊ दे ना. आत्या, मला वाटतं तो नाही येणार. नाराज आहे तो खूप. हो मला माहिती आहे. थांब तारा, मी त्याला घेऊन येतो. त्याला सांग मी बोलवलंय म्हणून. हो भाऊजी. बरोबर आहे, मी बोलावून तो येणारच नाही. ताई ठीक आहे ग, त्याचा राग निवळेल हळूहळू. आता आराध्याला आणि त्याला एकत्र आणण्याची माझी योजना त्याला दिसेल तेव्हा त्याला माझ्या तळमळीची जाणीव होईल. आणि तो क्षण दूर नाही. काय ग तारा, श्रेयस नाराज आहे म्हणजे तुम्हा दोघांमध्ये काही झालंय का? बोल ना. नाही बाबा, असं काही नाही. नाही बाबा. बाबा मी ओझरता ऐकलं. श्रेयस भाऊजी म्हणत होते की आराध्या तू माझ्याशी बोलू नकोस. नाही, तुमच्यात काही अबोला बिबोला आहे का? तसं असेल तर प्लीज आम्हाला सगळ्यांना सांगू शकतेस. हा हो, म्हणजे सगळी घरातलीच माणसं आहेत ना. आणि तसंही तू एवढं मनाला लावून घ्यायची गरजच नाहीये. विसरतीयस का? तुम्ही खरे नवरा बायको नाही आहात. तू खरी आराध्या नाही आहेस ना. लक्षात आहे ना तुझ्या? श्रावणी, तोंड आवर बरं का तुझं. आत्या, माझं तोंड बंद करा ना तुम्ही, पण सत्य लपून नाही राहणार ना. श्रावणी काय चाललंय तुझं? ताई म्हणते ना सगळ्यांच्या भल्यासाठी तिने आपल्याला बोलवलंय, मग तू काय तमाशा मांडलायस? उलट त्या दोघांमध्ये अबोला आहे हे तुला माहिती आहे ना, मग तो मिटवण्याचा प्रयत्न कर ना. अच्छा, यासाठी जमलात का सगळे इथे? नाही मग सॉरी डॅड, मी आहे आतमध्ये. हा, कारण काय हल्ली माझ्या आयुष्याचे निर्णय सगळे तुम्ही मिळूनच घेता ना. आराध्या आणि माझं लग्न झालेलं असलं तरी आम्ही जवळ येऊ शकत नाही वगैरे असे सगळे निर्णय तुम्हीच घेता. त्यामुळे ठीक आहे, तुम्हीच घ्या, मी आहे. जरा ऐकून घे प्लीज. मी ना हे सगळं तुझ्या सुखासाठी करते. मला जरा वेळ दे, तुझी नक्की खात्री होईल. आज ना मी कुणाला तरी भेटायला बोलवलंय. त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुला तुला माझी तळमळ नक्की कळेल. नक्की कोण येणार आहे आत्या? श्रेयस मला सांग, तुझ्यात आणि आराध्यामध्ये काही अबोला आहे का? धरलाय. हे बघ बाळा, प्रश्न ना नेहमी बोलून सुटतात. अबोला धरून काही होत नाही, कळलं तुला? आणि मला सांग, कशासाठी धरलायस अबोला? डॅड, आराध्याला माहिती आहे ना, तुम्ही विचारा तिलाच. मी एक निर्णय घेतलाय. निर्णय? थांब श्रेयस, मला बोलायचंय तुझ्याशी. गोष्टी मर्यादेपलीकडे ताणल्या गेल्या की त्या कायमच्या तुटून जातात. असं होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. आजपर्यंत खूपदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्या गोष्टी ओठांवर येऊनच थांबल्या. कदाचित योग्य वेळ आली नसावी, पण आज ती योग्य वेळ आली आहे
असं मी समजते. ही आता सत्य सांगते की काय? झेपेल का श्रेयसला हा दुहेरी आघात? खरी आराध्या आता या जगात नाहीये आणि जिला तो आराध्या समजतोय ती तारा आहे. मी खरं तर आधीच सगळं सांगायला हवं होतं, पण नाही सांगितलं. आता मी खरं खरं सांगते तुला सगळं. थांब आराध्या, तुला काहीही सांगायची गरज नाहीये. त्यासाठीच गुरुजींना मी इथे बोलवलंय आणि ते इथे आलेत. गुरुजी, या या गुरुजी, नमस्कार. या बस. या बसा. नमस्कार. क्षमा करा, मला यायला जरा उशीरच झाला. नाशिकहून आलो मी तातडीने. तुमचा फोन आला म्हणून तडकाफडकी निघालो. ताई, म्हणजे गुरुजींना नाशिकहून मुद्दामून बोलून घेतलेस तू? हो. आणि हो गुरुजी, तुम्ही उशिरा जरी आला असलात तरी वेळ हातातून निघून जाण्याआधी आलात. आणि ज्या तातडीने तुम्हाला मी इथे बोलवून घेतलं त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की माझं किती महत्वाचं काम आहे ते. श्रेयस, आता तुला कळेल की माझा जीव का तुटतोय तुझ्यासाठी. अरे, मी गुरुजींना फोन करून तातडीने बोलवून घेतलं इथे. सॉरी मी तुम्हाला थोडासा उशिरा फोन केला. मला ना तुम्हाला लवकरात लवकर भेटायचं आहे. माझं खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. गुरुजी, नाही असं नका करू. मी ना तुम्हाला हात जोडते. नाही, मला मान्य आहे तुम्ही बाहेरगावी आहात, पण गुरुजी, आम्ही एका धर्मसंकटात अडकलोय. त्यातून फक्त तुम्हीच आम्हाला मार्ग काढून देऊ शकता. तुम्हाला लागेल तेवढी दक्षिणा मी द्यायला तयार आहे. मी सांगते काय करायचं ते. गुरुजी, मागच्या वेळी पत्रिकेतले दोष बघून तुम्ही श्रेयस आणि आराध्याला लांब केलं होतं. तसंच मी सांगते म्हणून आता श्रेयस आणि आराध्याला तुम्हाला जवळ आणायचंय. आता काय नवीन सांगणार आहे ते? यांना जे सांगायचं होतं त्यांचं सांगून झालंय ना. पण त्यांनी जे सांगितलं त्याचमुळे तुझ्या मनात वादळ उठलं ना. त्यांच्या सूचनेमुळेच तुला प्रचंड त्रास झाला आणि त्यासाठीच तू आराध्याबरोबर अबोला धरलास, बरोबर ना? हो. श्रेयस, तुझा राग, तुझी तळमळ सगळं दिसत होतं रे मला. तो त्रास तुलाही होत होता आणि ते बघून मलाही त्याचा प्रचंड त्रास होत होता. म्हणूनच गुरुजींना मी इथे बोलवलं, त्यांचं मत जाणून घेण्यासाठी. बरोबर ना गुरुजी? हो. मी दिलेल्या निर्णयावर काही उपाय आहे का हे बघा, असं आत्यांची विनंती होती म्हणून आलोय. गुरुजी, पण तुम्ही जेव्हा निर्णय दिला तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचारलं होतं की काही उपाय आहे का. तेव्हा तुम्ही म्हणालात की नाही, काहीच उपाय नाही. पण मग आता काय नवीन? बरोबर आहे, उपाय नाहीच आहे. पण अच्छा, म्हणजे उपाय नाहीच आहे हेच पुन्हा सांगायला तुम्ही नाशिकहून इथे आलात का? नाही, आत्यांनी एक. मी सांगते, या सगळ्यांवर माझ्या मनात एक तोडगा आला होता जो मी गुरुजींच्या कानावर घातला आणि त्यांना इथे येऊन त्याचं उत्तर देण्याची विनंती केली. तुम्ही सगळे कोड्यात काय बोलताय? काय ते स्पष्ट बोला ना. हो सांगतो. आत्यांनी विचारलं की आराध्या आणि श्रेयसचं पुन्हा एकदा विधिवत लग्न आपण करू शकतो का? कारण तसं पाहिलं तर या दोघांचाही पुनर्जन्मच झालाय.
श्रेयसचा आजारपणातून आणि आराध्याचा ऍक्सिडेंटमधून. राईट 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 ऍक्च्युली मेक सेन्स. मी सांगतो, तुमच्या लग्नाच्या वेळी जे ग्रहमान होतं त्यामुळे संसारात खूप अडचणी आल्या. आत्या म्हणतात तसं तुम्ही दोघं एक प्रकारे मृत्यूला स्पर्श करून आलायत. तुम्ही नव्याने आयुष्य जगता आहात. ती लग्नगाठीच्या वेळची सावली अजून तशीच आहे आत्ताच्या आयुष्यावर, म्हणून तुम्ही एकत्र राहून चालणार नव्हतं. पण पुन्हा नव्याने योग्य मुहूर्त पाहून तुमचं लग्न लावलं तर त्याने कुठलंही नुकसान तर नाहीच होणार. उलट दोघांचं भविष्य अगदी उज्ज्वल होईल आणि संसार अगदी निरंतर सुखाचा असेल. तुम्ही सर्व संकटांमधून बाहेर आला. आता ग्रहमान अनुकूल आहे, त्यामुळे हा विवाह शुभ आणि हिताचा ठरेल यात शंकाच नाही. नव्याने सुरुवात करताना अर्थातच जुने निर्बंध नसतील. नाही नाही नाही, आता तुम्ही हे काय बोलताय? हिचं लग्न कसं लावून देणार श्रेयस भाऊजींशी? कसं लावणार म्हणजे? आमचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि अलीकडे पद्धत आहेच ना, अॅनिव्हर्सरीचं वगैरे निमित्त असलं की परत लग्न लावतात. मला काही चुकीचं वाटत नाही आहे यात. ताई, अगं हा फारच अगदी म्हणजे आनंददायी मार्ग आहे. हा, तू असा मार्ग सुचवशील असं वाटलं नव्हतं मला. ग्रेट. मलाही हा उपाय पूर्णपणे पटलाय. मागचं सगळं पुसून टाकायचा हा चांगला उपाय आहे आणि शास्त्रसंमतही आहे. आपण या दोघांचं लग्न लावून देऊ, त्यांचा संसार सुरू करून देऊ, म्हणजे सगळेच प्रश्न मिटतील ना. आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात होईल पुन्हा. मला असं वाटतंय की आपण हो म्हणायला हवं. तुला काय वाटतंय? तुम्ही सगळे म्हणताय तर हेच योग्य असेल. मान्य आहे मला हे. श्रेयसचं मधल्या काळातलं आजारपण, त्याचं बरं होणं, त्यानंतर घरात बरंच काही घडून गेलं आणि हे जर घरात मंगल कार्य घडलं तर घरातलं वातावरण सुद्धा मंगलमय होईल आणि एक नवीन सुरुवात होईल. हो. मग ठरलं तर फोडा सुपारी या शुभ लग्नाची. काय? हो, बाहेर आवाज जाईल, प्रॉब्लेम होईल. पण बघ मी काय करू अजून असं सांग ना. हा, आपल्या डोक्यात काय होतं आणि झालं काय? त्यात त्याने ना ऐन वेळी नुसता डावल्या उलटून लावलाय तर सगळा प्लॅन बदलून टाकलाय. आधीच ती तारायला आपल्या डोक्यावर बसली होती. आता जर ऑफिशियली श्रेयसची बायको बनवून टाकलं ना की संपलं सगळं, संपलं. आधीच आपल्या या घरात काहीच चालत नव्हतं. अक्षय, थोडेफार काही चान्सेस होते ना, आता तेही नाही एवढं. विसर,
सगळं विसर. हळू. तू बोलतेस ते सगळं बरोबर आहे, पण ओरडू नको, शांत हो. काय शांत हो? काय? हळू. कोण कुठली ती पाण्यातली तारा? आता आता या घरची मालकीण होणार? हा? आणि आपण तिच्या मागे पुढे करत राहायचं? हो अक्षय? त्या ताराने ना स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल कधी की एवढ्या मोठ्या संपत्तीची ती मालकीण होणार. नाहीतर काय. आणि इथे आपण त्या किरकोळ 40 लाखांच्या टेन्शन मध्ये जगतोय. श्रेयस तर श्रेयस, आता ती ताराही आपल्याला जाब विचारणार आहे. हा? नाही नाही नाही. श्रावणी, काय अक्षय? काय करतेस तू? हा, शांत हो जरा. काय करायचं मग अक्षय? आपण आपली तर वाट लागली ना पूर्ण. नाही अक्षय, अक्षय असं होऊन नाही चालणार. असं होऊन नाही चालणार, मी आधीच सांगते. त्या तळपत्रीत तारासमोर लाचारून आपलं आयुष्य नाही काढू शकत. अक्षय प्लीज काहीतरी करायला हवं. ते लवकरात लवकर. अक्षय प्लीज. अगं पण काय करणार? हे लग्न थांबवलं पाहिजे. पण कसं? काय ग वेडाबाई, काय झालं? का रडतेस? आनंद अश्रू येते. हा? कसं सांगू मी तुला, मला किती आनंद झालाय. इतक्या दिवसांपासून इतकं प्रेम असून सुद्धा आपल्यात जी भिंत होती ती आता गळून पडणार आहे. इतक्या मनापासून ज्या दिवसाची वाट बघत होतो तो आता समोर दिसतोय मला. इतका आनंद झालाय ना मला, आनंद अश्रू येते. आय एम सॉरी. म्हणजे मला आत्ता रिअलाइज होत आहे की तुझ्याशी अबोला धरून मी किती मोठी चूक केली ते. तुला माहितीये, मी फक्त स्वतःचा विचार करत होतो. मला असं वाटत होतं की फक्त मला त्रास होतोय, फक्त मी एकटा बंधनात आहे. पण नाही, आता तुझ्याकडे बघून मला कळतंय की तू पण बंधनात होतीस. तुलाही त्रास होत होता. आता तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला काय वाटतंय माहितीये, असं वाटतंय की तू कुठल्या तरी पिंजऱ्यातून मोकळी झालीस आणि कितीतरी काळानंतर असं मोकळा श्वास घेतेस. हा, हो श्रेयस, एक्झॅक्टली असंच झालंय. माझ्या मनात खोलवर खूप गोष्टी कैद होत्या. आज त्यातून काहीशी मुक्त झाले मी. पण मनापासून सॉरी. तू कशासाठी सॉरी म्हणतोयस आता? अगं सॉरी तर म्हणायलाच हवं ना. तुझी काहीच चूक नसताना मी तुझ्याशी अबोला धरला. आय एम रिअली सॉरी. मला क्षमा कर. मी हवा तर हात जोडतो. हात बीत जोडतोयस तू? इतके मोठे मोठे शब्द वापरतो. मी मनापासून. पण मी नाही करणार तुला क्षमा वगैरे. का? मी सॉरी म्हणालो ना. मग इतका त्रास दिलायस तू मला. तू अबोला धरलायस म्हटल्यावर मला किती त्रास झालाय माहितीये तुला? ती गेलेली वेळ काय आता परत येणार आहे का? नुसतं सॉरीवर काही भागणार नाहीये माझं. ओ अच्छा अच्छा अच्छा, तसं. मग मी आणखीन काय केलं म्हणजे क्षमा करशील मला? महाशय, आपलं लग्न नुसतं ठरलंय. हा, ठरलंय, झालं नाहीये. एक मिनिट. हा, आपलं एक लग्न झालेलं आहे मॅडम. आता आपलं दुसरं लग्न आहे. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं आहे की दुसरं लग्न होईपर्यंत आपण थांबायचं परत?
अरे नाही यार, नाही 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 यार, नाही. लग्न ठरलंय, नुसतं झालं नाहीये. आणि तुम्ही असे नवऱ्या मुलीच्या खोलीत येऊन असं काही बोलताय, आत्याबाई येतील आणि मलाच ओरडतील की तू याला आत घेतलंच कसं. चालणार नाही आहे. मला ना प्रश्नच पडलाय. म्हणजे जी माझ्यापासून खरं लपवते असं मला वाटत होतं, ती आराध्या खरी आहे काही जी माझ्या खोड्या काढते, गोड गोड बोलते, ही खरी आहे.